नमस्कार, मी राजश्री पवार मॅडम राजा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले प्रथमतः मी स्वागत करते। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा विषय अतिशय एक महत्त्वाचा विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे। तरी आपण ह्या मराठी व्याकरण या विषयामधील सर्व टॉपिकची माहिती आपण घेणार आहोत, परंतु त्यामधील आज एक पहिला टॉपिक आपण आज इथं पाहणार आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे वाक्यांचे प्रकार। आता वाक्यांचे प्रकार हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये प्रथमतः वाक्यांचे जे प्रकार आहेत, हे वाक्यांचे प्रकार किती आहेत, तर वाक्यांचे अर्थावरून पडणारा एक प्रकार झाला आणि विधानावरून पडणारा दुसरा प्रकार झाला। असे वाक्यांचे एकूण दोन प्रकार पडतात। आता अर्थावरून पडणारे आणि विधानावरून पडणारे हे वाक्यांचे दोन प्रकार पडतात। त्याच्यामधला आपण पहिल्यांदा अर्थावरून पडणारा वाक्यांचे प्रकार याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार किती आहेत, तर वाक्यांचे 5 प्रकार पडतात। त्याच्यामधला पहिला प्रकार आहे आपला विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य कसं ओळखायचं असतं, तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपला असा आहे की त्या वाक्यावरून आपल्याला काय समजत असतो, तर काळ कळत असतो। दुसरा मुद्दा काय आपला, तर त्या वाक्यामध्ये साधं एक काय केलेलं असतं, विधान केलेलं असतं। हे दुसरी एक त्याची खूण आहे। त्याच्यानंतर तिसरी खूण काय आपल्याला घेता येईल, तर त्या वाक्याची सुरुवात जी असते ही सुरुवात कर्त्याने होत असते आणि वाक्याच्या शेवटी नेहमी त्या ठिकाणी काय येत असतो, पूर्णविराम येत असतो आणि ते वाक्य माहिती सांगणार असतं। अशा पद्धतीनं आपल्याला विधानार्थी वाक्य या 3 ते 4 पद्धतीनं आपल्याला ओळखता येत असतं। आता या वाक्याचं आपण एक उदाहरण बघूया की उदाहरणार्थ बघा, माझे वडील परगावी गेले। आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया काळ समजतोय का, तर गेले ह्या शब्दावर आपल्याला काळ कळतोय। गेले म्हणजे ही परगावी जाण्याची क्रिया घडून गेलेली आहे म्हणून काळ आहे भूतकाळ। दुसरी गोष्ट म्हणजे इथे एक साधं विधान केलेलं आहे की वडील कुठे गेलेले आहेत, परगावी गेलेले आहेत। वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली आहे का पाहूया आपण। तर याच्यामध्ये परगावी जाणारे कोण आहेत किंवा परगावी जाण्याची क्रिया कोणी केलेली आहे, तर या ठिकाणी वडिलांनी केलेली आहे। म्हणजे सुरुवातीला इथं कर्ता आलेला आहे, वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिलेला आहे आणि इथं वडील कुठं गेलेले आहेत या संदर्भामध्ये आपणाला इथं काय केलेले आहे, तर माहिती सांगितलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला विधानार्थी वाक्य ओळखता येत असतं। दुसरं एक उदाहरण आहे, मी मराठी विषयाचा रोज सकाळी अभ्यास करतो। आता याच्यामध्ये रोज सकाळी अभ्यास करणारा कोण आहे, मी, कर्त्यानं वाक्याची सुरुवात झालेली आहे। क्रियापद जर बघितलं तर त्या ठिकाणी क्रियापद वर्तमान काळामध्ये येत असतं। तर या 3 ते 4 पद्धतीनं आपण विधानार्थी वाक्य जे असतं हे विधानार्थी वाक्य ओळखू शकतो। त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपल्याला वाक्याचा बघायचा आहे, प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखलं जात असतं, तर त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी एक शब्द येतो आणि सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत असतं। आता याच्यामध्ये उदाहरण आपण बघूया, तू केव्हा परत येणार आहेस। आता इथं केव्हा हा जो वाक्यामधला शब्द आहे यानं प्रश्न विचारलेला आहे आणि शेवटी वाक्याच्या बघा प्रश्न चिन्ह आलेलं आहे। म्हणजे ह्या 2 खूण आपल्याला फक्त इथं हे वाक्य ओळखताना पाहिजे। दुसरं वाक्य बघा, तू कुठून आलास, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आणि कुठून यानं काय केलेलं आहे, तर प्रश्न विचारलेला आहे। म्हणजे प्रश्नार्थी वाक्य ओळखण्यासाठी त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारणारा एक शब्द येत असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत असतं। त्याच्यानंतर तिसरा प्रकार आपण आता बघूया, उद्गारार्थी वाक्य। आता उद्गारार्थी वाक्य कसं ओळखलं जात असतं, तर त्या वाक्यामधून भावनेचा उद्गार काढला जात असतो किंवा त्या वाक्यामधून भावना व्यक्त केली जात असते
आणि दुसरी एक महत्त्वाची खूण आहे की त्या वाक्याच्या शेवटी एक चिन्ह येतं, त्या चिन्हाचं नाव आहे उद्गारवाचक चिन्ह. हे वाक्याच्या शेवटी येत असतं. आता त्याचं आपण उदाहरण बघूया. उदाहरणार्थ बघा, अबब केवढी मोठी इमारत ही. आता अबब हा एक उद्गारवाची शब्द आलाय वाक्यामध्ये. या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतरही उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. आता ह्या वाक्यामधून एक भावना व्यक्त झालेली आहे. कोणती? आश्चर्याची. खूप मोठी इमारत आहे आणि ती बघितल्यानंतर मनामध्ये आश्चर्याची भावना जागृत झाली. ती भावना जागृत झाल्यानंतर तोंडावाटे आपल्या एक उद्गारवाची शब्द बाहेर पडला, तो आहे अबब. याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे आणि वाक्याच्या शेवटी पण उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. तर याच्यावरून आपल्याला हे उद्गारार्थी वाक्य ओळखता येत असतं. दुसरं काय? शी काय हे घाणेरडे कपडे तुझे. आता ह्या वाक्यामधून कोणती भावना व्यक्त झालेली आहे? तर तिरस्काराची भावना व्यक्त झालेली आहे. आता तिरस्काराची भावना व्यक्त झाल्याबरोबर एक उद्गार बाहेर पडलेला आहे, तो म्हणजे शी हा शब्द बाहेर पडलेला आहे. यानं तिरस्कार व्यक्त केलेला आहे आणि उद्गारवाचक चिन्ह आले आणि वाक्याच्या शेवटी पण उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. मग ह्या दोन महत्त्वाच्या ज्या खूण आहेत की वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येत असतं आणि त्याच्यामधून कोणती तरी भावना व्यक्त केली जाते, तेव्हा ते वाक्य असतं उद्गारार्थी वाक्य. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. चौथा प्रकार आहे होकारदर्शक वाक्य. आता हा वाक्याचा प्रकार दिसताना खूप सोपा दिसतोय, पण ओळखण्याची खूण मात्र त्याची व्यवस्थित आपल्याला पाहायची आहे. आता होकारदर्शक वाक्य म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे करणरूपी वाक्य. होकारदर्शक वाक्याचं दुसरं नाव आहे करणरूपी वाक्य. आता ज्या वाक्यातून होकार दर्शवलेला जात असतो तेव्हा त्या वाक्याला होकारदर्शक वाक्य असं म्हटलं जात असतं. आता इथं आपण उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेऊया की पहिलं उदाहरण आहे इमारतीचा पाया भक्कम आहे. आता शेवटचा शब्द कुठला आहे? आहे. आता आहे हा शब्द आपल्याला काय करत असतो? तर या वाक्यातून होकार दर्शवलेला आहे हे दाखवत असतो. दुसरं उदाहरण काय आहे? नेहमी खरे बोलावे. या वाक्याचा अर्थ असा होतो की आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. म्हणजे शेवटची असणारी ही जी क्रियापद आहेत, ही क्रियापद आपल्याला काय करतात? तर या वाक्यामधून होकार दर्शवलेला आहे हे आपल्याला ते काय करत असतात? तर दर्शवत असतात. तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यांना कसलं वाक्य म्हणायचं? होकारार्थी वाक्य म्हणायचं किंवा त्यालाच करणरूपी वाक्य असं म्हटलं जात असतं. आता त्याच्यानंतर पुढचा प्रकार वाक्याचा जो येतो तो आपला प्रकार आहे नकारदर्शक वाक्य. बरोबर याच्या विरुद्ध क्रिया याच्यामध्ये असते. आता नकारदर्शक वाक्य म्हणजेच कसलं वाक्य? अकरणरूपी वाक्य. आता अकरणरूपी वाक्य जे असतं याच्यामधून काय केलं जात असतं? तर या वाक्यामधून काय दर्शवला जातो? तर नकार दर्शवलेला असतो. नाही अशा प्रकारच्या गोष्टीचा आपल्याला क्रियापदामधून बोध होत असतो. आता उदाहरण बघूया आपण. इमारतीचा पाया कमकुवत नाही. म्हणजे पहिलं उदाहरण आपण बघितले बघा, इमारतीचा पाया भक्कम आहे. आता इथं जर आपण असं म्हटलं इमारतीचा पाया भक्कम नाही असं जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी ते वाक्य आपलं बरोबर होणार नाही. ते वाक्य आपलं चुकू शकतं. का? तर फक्त आपण नकार दर्शवलेला आहे पण वाक्याचा अर्थ मात्र वेगळा होतोय ना आपला. मग आपला होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य या दोन्ही वाक्यामधून होकार पण दर्शवायचा आहे आणि नकार पण दर्शवायचा आहे, पण त्या वाक्यामधून निघणारा अर्थ मात्र आपला एकच असला पाहिजे. अशा प्रकारचं वाक्य आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं असतं. मग आता इथं बघा, इमारतीचा पाया कमकुवत नाही म्हणजेच काय? तर इमारतीचा पाया भक्कम आहे. आता इथं नाही हे क्रियापद तर आपल्याला नकार तर दर्शवते, पण या वाक्याचा आणि इथं दिलेल्या या वाक्याचा या दोन्ही वाक्यामधून निघणारा जो अर्थ आहे तो अर्थ मात्र एकच आहे. अशा प्रकारचं वाक्य आपल्याला बरोबर 4 पर्यायामधनं शोधावं लागतं, तेव्हा आपलं मग उत्तर बरोबर येतं. आता दुसरं उदाहरण बघा. कधीही खोटे बोलू नये. नये
या शब्दामधून नकाराची क्रिया दर्शवलेली आहे. दुसरी गोष्ट, कधीही खोटे बोलू नये, म्हणजेच काय करायचं आहे, नेहमी खरे बोलायचं आहे. म्हणजे हे होकारार्थी वाक्य आणि हे नकारार्थी वाक्य जरी असलं तर ह्या दोन वाक्यामधून निघणारा अर्थ जो आहे आपला, तो अर्थ मात्र आपला एकच आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य आपल्याला काय करायचं असतं तर शोधायचं असतं. आता हे जे दोन प्रकार तुम्हाला मी शिकवलेले आहेत, होकारार्थी आणि नकारार्थी, त्याची थोडक्यात मी इथे एक टीप दिलेली आहे. ती टीप लक्षात घ्या. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी रूप करताना किंवा नकारार्थी वाक्याचं होकारार्थी रूप करताना त्या दोन्ही वाक्यामधून अर्थ जो आहे तो अर्थ एकच निघाला पाहिजे. होकार पण दर्शवायचा आहे आणि नकार पण दर्शवायचा आहे, पण त्या दोन वाक्यामधून अर्थ जो आहे तो अर्थ मात्र एकच निघाला पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाची टीप ह्या दोन प्रकारांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आता याच्यानंतर आपण काय पाहायचं आहे, आता याच्यानंतर आपणाला वाक्यांचे दुसरा प्रकार आपण आता सुरू करतोय. आता दुसरा प्रकार जो आहे तो कोणता आहे बघा, विधानावरून पडणारे वाक्यांचे प्रकार. याच्यावरती बऱ्यापैकी सर्व परीक्षांमध्ये आपणाला प्रश्न हा असतो आणि त्यामुळं आपल्याला हा भाग व्यवस्थित आता समजावून घ्यायचा आहे. आता विधानावरून पडणारे वाक्यांचे प्रकार जर बघितले तर ते किती आहेत, 3 प्रकार पडत असतात. आता त्याच्यामध्ये पहिला प्रकार आपला कुठला आहे बघा, केवल वाक्य. आता ह्या केवल वाक्याचं दुसरं एक नाव आहे शुद्ध वाक्य. कधी कधी आपल्याला पर्यायामध्ये एखादं उदाहरण देतात आणि तिथं मग आपल्याला विचारतात शुद्ध वाक्य ओळखा. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना शुद्ध वाक्य हे केवल वाक्याचंच नाव आहे हे माहिती नसतं आणि त्यामुळं मग तिथं ते पुन्हा उत्तर शोधण्यामध्ये पुन्हा त्यांचं कन्फ्युजन होत असतं. तर लक्षात ठेवा, केवल वाक्य याचंच दुसरं एक नाव आहे शुद्ध वाक्य. आता हे वाक्य कसं ओळखायचं असतं तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश असतो आणि एकच काय असतं, विधेय असतं, त्या वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जात असतं. आता एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे काय, तर इथं लक्षात घ्या. आता उद्देश म्हणजे काय असतं, तर उद्देश म्हणजे कर्ता असतो. उद्देश म्हणजे कर्ता असतो आणि तो एकच असतो. आणि दुसरा आपण काय दिलंय, विधेय. आता विधेय म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं, क्रियापद असतं. म्हणजे एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं, केवल वाक्य असं म्हटलं जात असतं. आता तुम्ही म्हणाल की मग कर्ता कसा ओळखायचा, उद्देश कसं ओळखायचं वाक्यातलं, तर उद्देश कसं ओळखलं जात असतं तर दिलेल्या वाक्यामध्ये तुम्ही बघायचं की त्या वाक्यात क्रिया कोण करतंय, जो क्रिया करणारा शब्द असतो त्या वाक्यामध्ये त्याला आपण कर्ता म्हणून ओळखायचं. आणि विधेय कसं ओळखलं जात असतं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो त्याला आपण क्रियापद म्हणतो. आणि बऱ्यापैकी शक्यतो क्रियापद हे नेहमी वाक्याच्या शेवटी येत असतं आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतो. मग कर्ता एक असतो आणि क्रियापद पण एकच असतं, तेव्हा त्याला म्हणायचं केवल वाक्य. आता ही झाली आपली एक खूण, पण सगळ्यात महत्त्वाची एक खूण आहे बघा, ते म्हणजे काय तर केवल वाक्य असतं किंवा शुद्ध वाक्य असतं त्याच्यामध्ये वाक्य एकच असतं. याच्यानंतरचे आपण 2 प्रकार बघणार आहोत, त्याच्यामध्ये वाक्य 2-2 येणार आहेत. पण हा एक प्रकार जो आपण पाहतोय याच्यामध्ये मात्र वाक्य तुमचं त्या उदाहरणामधलं येणारं एकच वाक्य असतं, तेव्हा त्याला म्हणायचं केवल वाक्य. आता आपण उदाहरण बघूया केवल वाक्याचं. पहिलं उदाहरण काय बघा, सूर्य रोज पूर्वेला उगवतो. आता याच्यामध्ये आपण पहिलं बघूया उद्देश एक आहे का, विधेय एक आहे का. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया की इथं वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे बघा आपला,
उगवतो. क्रिया कशाची त्यानं केलेली आहे? उगवण्याची. आणि म्हणून यानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे, म्हणून याला क्रियापद म्हणायचं आणि क्रियापदाचंच नाव आहे विधेय. त्याच्यानंतर आता आपल्याला या वाक्यातला करता एक काय का पाहायचं आहे. आता याला आपण इथं बघूया आपण. तर रोज पूर्वेला उगवण्याची क्रिया या वाक्यामध्ये कोणाकडून होतीये? तर सूर्य. ह्या सूर्य रोज उगवण्याची क्रिया ही सूर्याकडून होतीये, म्हणून या ठिकाणी याला काय म्हणायचं? उद्देश. उद्देश म्हणजेच वाक्यातला करता. मग इथं बघा या वाक्यामध्ये एकच उद्देश आले आणि एकच विधेय आले, म्हणून ह्याला म्हणायचं केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य. आता दुसरी गोष्ट ही बघूया आपण. इथं वाक्य किती दिसत आहेत तुम्हाला? एकच वाक्य दिसते. दोन वाक्य आहेत का? कुठल्या शब्दाने ती जोडलेत का? नाहीत. मग इथं आपल्याला दिसताना एकच वाक्य दिसते, म्हणून याला केवल वाक्य म्हणायचं. दुसरं उदाहरण आपण बघूया. गांधीजी दररोज प्रार्थना करतात. आता विधेय पहिल्यांदा आपण बघूया. या वाक्यामधलं करतात हे आपलं विधेय झालं, एकच आलेलं आहे. आणि प्रार्थना करण्याची क्रिया ह्या उदाहरणामध्ये कुणी केलेली आहे? गांधीजींनी. म्हणून हे एकच उद्देश आले, म्हणून हे सुद्धा वाक्य आपलं केवल वाक्य आणि वाक्य एकच आहे. आणि तिसरं वाक्य उदाहरण आपलं आहे बघा. लता चित्र काढते. आता इथं या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे, क्रिया पण दर्शवलेली आहे काढण्याची, म्हणून हे एक विधेय झालं. आणि चित्र काढण्याची क्रिया करणारी कोण आहे? लता आहे, म्हणून एकच उद्देश झालं. इथं पण पहा, सगळ्यात महत्त्वाची खूण तुम्ही बघायचे काय? तर वाक्य किती आहे? तर वाक्य जर एकच असेल तर ते तुमचं 100% वाक्य कुठलं असतं? केवल वाक्य म्हणूनच तुम्ही ओळखायचं आहे. आता याच्यानंतर आपण दुसरा प्रकार बघूया. आता वाक्याचा दुसरा प्रकार जो आपला आहे तो आहे मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य कसं ओळखायचं? तर बघा ह्या शब्दामध्येच आपली माहिती आहे तशी म्हणाय गेलं तर. मिश्र म्हणजे काय? तर दोन किंवा दोनपेक्षा अनेक घटक एकत्र येत असतात आणि त्यांचं मग मिश्रण तयार होत असतं. तशा पद्धतीने इथं सुद्धा बघा मिश्र वाक्य कसं ओळखायचं असतं? तर याच्यामध्ये एक वाक्य असतं प्रधान वाक्य आणि दुसरं वाक्य गौण वाक्य असतं. म्हणजे दोन वाक्यांचं आता इथं मिश्रण होणार आहे, एक प्रधान वाक्य आणि दुसरं गौण वाक्य. मग हे प्रधान वाक्य आणि गौण वाक्य ही दोन वाक्य काय करायचे? जोडायचे आहेत. तर ही दोन वाक्य जोडण्यासाठी इथं कुणाचा वापर केला जाणार आहे? तर गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा ह्या दोन वाक्य जोडण्यासाठी वापर केला जाणार आहे. मग गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत? की जी अव्यय ही दोन वाक्य जोडण्यासाठी आपल्या वाक्यामध्ये येणार आहेत. तर त्याच्यामध्ये बघा की पहिली आहे ती म्हणजे जर तर. हे दोन अव्यय वाक्य जोडण्यासाठी येतील. जसे तसे यांचा वापर होणार आहे. जरी तरी हे शब्द येतील. जेव्हा तेव्हा हे शब्द वाक्यामध्ये येतील. ज्यांनी त्यांनी ही अव्यय वाक्यामध्ये दोन वाक्य जोडण्यासाठी येतील. अजून कुठली येणार आहेत बघा? कारण. दोन वाक्य जोडण्यासाठी कारण हा शब्द जर मध्ये आला तर तुमचं वाक्य असणार आहे मिश्र वाक्य. त्याच्यानंतर पुढचा एक शब्द येतो दोन वाक्य जोडण्यासाठी, की हे एक अव्यय येत असतं. की अव्यय आल्यानंतर सुद्धा तुमचं वाक्य कुठलं असणार आहे? मिश्र वाक्य असणार आहे. अजून कोणतं येत असतं? म्हणून. म्हणून हा शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी येणार आहे आणि म्हणजे हा एक शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी येणार आहे. आता इथं दिलेले जे शब्द आहेत की जे दोन वाक्य जोडणार आहेत, तर हे शब्द गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत आणि ह्यांचा वापर हा नेहमी मिश्र वाक्यामध्ये केला जात असतो. आता सगळ्यात महत्त्वाची खूण, जशी मी केवल वाक्यामध्ये तुम्हाला सांगितले वाक्य एकच असतं, तर मिश्र वाक्यामध्ये महत्त्वाची कंसात दिलेली एक खूण आहे की तिथं नेहमी वाक्य तुम्हाला दोन येणार आहेत आणि ती दोन वाक्य जोडण्यासाठी ही दिलेल्या अव्ययांचा त्या ठिकाणी वापर केला जाणार आहे. आता आपण मिश्र वाक्य कसं ओळखायचं असतं आपल्याला परीक्षेमध्ये, तर ती आपण आता उदाहरणावरून काय करूया?
प्रत्येक प्रकारचं एक एक वाक्य आपण आता उदाहरणावरून समजावून घेऊया. आता इथं बघा पहिलं उदाहरण सांगितलेलं आहे, जसे कर्म कराल तसे फळ मिळते. आता पहिलं वाक्य काय आहे? कर्म कराल. दुसरं वाक्य काय आहे? फळ मिळते. ही 2 वाक्य झाली आपली. आता ही 2 वाक्य झाली. आता ही 2 वाक्य जोडलेली आहेत. कुणी जोडलेले आहेत बघा बरं? एक म्हणजे जसे आणि दुसरं आहे तसे. म्हणजे जसे आणि तसे या 2 अव्ययांनी ही 2 वाक्य काय केलेले आहेत तर जोडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून याला काय म्हणायचं? मिश्र वाक्य. म्हणजे तुम्हाला इथं दिलेले जे अव्यय आहेत त्याच अव्ययांचा वापर वाक्यामध्ये होणार आहे. त्यामुळे ही दिलेली अव्यय तुम्हाला पाठ असली पाहिजेत किंवा माहीत असली पाहिजेत की जी वाक्यात आलेत का नाही ते एवढंच आपल्याला तिथं त्या ठिकाणी फक्त पाहायचं असतं. आता दुसरं उदाहरण बघा, त्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले. हे एक वाक्य झालं. दुसरं वाक्य काय? त्याने खूप अभ्यास केला होता. ही दुसरं वाक्य झालं. आता हे 2 वाक्य काय केलेले आहेत? जोडलेली आहेत. कुणी जोडलेले आहेत बघा? कारण. आता कारण हे कोणतं अव्यय आहे? तर कारण हे कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहे. लक्षात ठेवायचं. आता कारणबोधक उभयान्वयी अव्ययाने ही 2 वाक्य काय केलेले आहेत तर जोडलेली आहेत. मग बघा, त्याला परीक्षेत चांगले गुण मिळाले. आता याचं कारण आपणाला लगेच कुठं सांगितलंय बघा? पुढं सांगितलेलं आहे की त्याला का चांगले मार्क मिळालेले आहेत तर त्यानं काय केलेलं आहे? खूप अभ्यास केलेला होता आणि म्हणून त्याला चांगले मार्क मिळालेले आहेत. म्हणजे त्याला चांगले गुण मिळाल्याचं कारण सांगणार आपलं दुसरं वाक्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय बघायचं आहे तर हा शब्द वाक्यात आलेला आपल्याला पाहायचा आहे. हा शब्द वाक्यात दिसला मिश्र वाक्य असतं. तिसरं उदाहरण बघा, शिक्षक म्हणाले. काय म्हणाले? पुढं दिले पृथ्वी गोल आहे. आता इथं या ठिकाणी आपला शब्द एक आलेला आहे, उभयान्वयी अव्यय आले. कुठला आले? की आलेला आहे. आता की हे उभयान्वयी अव्यय जे आहे आपलं हे कुठल्या प्रकारामध्ये येत असतं तर स्वरूप बोधकमध्ये येत असतं. आता की यानं काय केलेलं आहे तर या ठिकाणी पृथ्वी गोल आहे याचं त्यांनी काय केलेलं आहे तर स्वरूप सांगितलेलं आहे. की उदाहरणार्थ बघा, शिक्षक म्हणाले. आता एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेस म्हणणं असतं तर ते म्हणणं हे नेहमी कशामध्ये येत असतं तर स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये येत असतं. आणि म्हणून इथला की हा शब्द काय करतोय तर या ठिकाणी पृथ्वी गोल आहे याचं काय सांगतोय तर तो स्वरूप सांगतोय. पृथ्वी गोल आहे याचं काय करतोय? स्वरूप सांगतोय. आता इथं शिक्षक म्हणालेले आहेत. आता पृथ्वी गोल आहे एवढं म्हटले शिक्षक, म्हणजे तुम्हाला पृथ्वीची सगळी माहिती मिळाली का? नाही मिळाली. मग तुम्हाला त्या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती कशी झाली, पृथ्वीचा व्यास किती आहे, पृथ्वी कुणीकडून कुणीकडं फिरत असते, त्याचबरोबर दिवस रात्र जे होतात ते कशामुळं होत असतात, म्हणजे त्या पृथ्वीबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला त्या ठिकाणी शिक्षक काय करणार आहेत? देणार आहेत. आणि म्हणून की हा शब्द आपल्याला या वाक्यामध्ये काय सांगणार आहे तर त्या वाक्याचं स्वरूप सांगणार आहे. मग की या शब्दानं जर वाक्याचं स्वरूप सांगितलं असेल तर त्या ठिकाणी ते तुमचं वाक्य कुठलं असतं? मिश्र वाक्य असतं. त्याच्यानंतर चौथं उदाहरण पहा, चांगले गुण मिळावेत म्हणून मी खूप अभ्यास करतो. आता इथं 2 वाक्य जोडण्यासाठी एक अव्यय आलेला आहे, त्याचं नाव आहे म्हणून. आता की आणि म्हणून ह्या 2 शब्दांचा आपल्याला इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. कारण की आणि म्हणूनचंच वाक्य बऱ्यापैकी मुलांचं चुकण्याची शक्यता असते. आता इथं बघूया आपण, चांगले गुण मिळावेत हे पहिलं वाक्य जे आपलं आहे, ह्या पहिल्या वाक्यामध्ये ती तुमची इच्छा आहे किंवा इथं तुमचा हेतू आहे. काय हेतू आहे की तुम्हाला असं वाटते की मला चांगले गुण मिळाले पाहिजेत, किंवा तुम्ही इथं ठरवलंय. काय ठरवलंय? चांगले गुण मिळवायचे आहेत. आता इथं जी ठरवलेली गोष्ट आहे तुमची, ही ठरवलेली गोष्ट
तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण करणारं तुमचं वाक्य कोणतं आहे बघा, दुसरं वाक्य आहे. त्यासाठी तुम्ही काय करताय तर खूप अभ्यास करताय. मग इथं तुमचे काय आहेत लक्षात ठेवायचं, तर इथं तुमचे प्रयत्न आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये तुमचे प्रयत्न असतात आणि पहिल्या वाक्यामध्ये तुमचा या ठिकाणी कोण असतो तर हेतू असतो. पहिल्या वाक्यामध्ये तुमचा हेतू असतो, तुम्ही ठरवलेली गोष्ट असते आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठीचे तुमचे प्रयत्न असतात. अशा वेळेला त्या वाक्यामध्ये हा म्हणून शब्द जो येत असतो तो म्हणून शब्द काय करत असतो तर तुमचा उद्देश दाखवत असतो. आणि म्हणून इथला असणारं हे अव्यय जे आहे त्याला म्हणायचं उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. मग उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडणारं जे वाक्य असतं ते वाक्य पण कोणतं वाक्य असतं, मिश्र वाक्य असतं. 5वं उदाहरण बघा, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता इथं म्हणजे यांनी काय केले तर ही 2 वाक्य जोडलेली आहेत. आता इथं म्हणजे हा शब्द पण काय करतोय सांगा बरं, स्वरूपच सांगतोय. कशाचं स्वरूप सांगितलंय, 1 रुपयाचं. आता इथं सांगितलंय 1 रुपया म्हणजे किती, मग आपण लगेच ह्या रुपयाचं स्वरूप पुढं सांगितलंय. 1 रुपया म्हणजे 100 पैसे किंवा 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. असं आपण त्या ठिकाणी काय करतो, एखाद्या गोष्टीचं स्वरूप सांगत असतो. इथं पण तसंच आहे बघा, लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. बघा आता लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. इथं पण म्हणजे यानं काय केलेलं आहे तर ही 2 वाक्य जोडलेली आहेत. आता इथला म्हणजे शब्द काय करतोय बघा, स्वरूप सांगतोय का कोणत्या अर्थानं आलाय ते आता आपल्याला नीट बघायचं आहे. आता इथं जर आपण असं घेतलं शब्द, जर आपण असं घेतलं, जर लवकर आलात तर बागेत जाऊ. जर लवकर आलात तर बागेत जाऊ म्हणजे इथल्या म्हणजे या शब्दाचा अर्थ काय निघाला बघा, इथं जर आणि तर निघालेला आहे. मग या ठिकाणी इथं जर आणि इथं तर असं जरी आपण घेतलं तरी वाक्य आपलं बरोबर येणार आहे. म्हणून याला पण काय म्हणायचं, मिश्र वाक्य. मग लक्षात ठेवायचं, मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं, एक गौण वाक्य असतं आणि ती 2 वाक्य जोडण्यासाठी जर तर, जरी तरी, जसे तसे, जेव्हा तेव्हा, जो तो, ज्यांनी त्यांनी, कारण, की, म्हणून, म्हणजे हे शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येतात तेव्हा ते वाक्य तुमचं मिश्र वाक्य असतं किंवा ते वाक्य तुम्हाला मिश्र वाक्य म्हणून ओळखायचं असतं. त्यानंतर विधानावरून पडणारा तिसरा एक वाक्याचा आपल्याला प्रकार बघायचा आहे आणि तो तिसरा प्रकार कुठला आहे आपला, संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य जे असतं, आता संयुक्त या शब्दाचा अर्थ काय होत असतो, जोडणं. आता काय जोडायचे तिथं मग तर बघा, एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरं पण प्रधान वाक्यच असतं आणि ही दोन्ही प्रधान वाक्य किंवा 2 किंवा अधिक केवल वाक्य असतात. मग 2 किंवा अधिक केवल वाक्य जोडण्यासाठी येणारी जी अव्यय आहेत ती अव्यय तुम्हाला मी इथं दिलेली आहेत. ती कोणकोणती आहेत बघा, पहिली 2 अव्यय सांगते, आणि व. ही झाली समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतरची येत असतात अथवा किंवा वा, याला म्हणायचं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. त्याच्यानंतरची येत असतात पण, परंतु, यांना म्हणायचं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आणि त्याच्यानंतरच येत असतं म्हणून त्याला म्हणायचं परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. ही आत्ता वाचलेली जी अव्यय आहेत ही सगळी प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी जी वाक्य असतात ती वाक्य असतात संयुक्त वाक्य आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली जी वाक्य असतात
ती असतात मिश्र वाक्य. आता याच्यामध्ये आपण या प्रत्येक अव्ययानं जोडणारे एक एक उदाहरण आपण आता आपल्याला बघायचं आहे. पहिलं उदाहरण बघा. पाऊस आला आणि अव्ययमध्ये येईल दोन वाक्य जोडण्यासाठी किंवा व येईल, दोन्हीपैकी कोणतंही एक येईल. मग पाऊस आला आणि किंवा व मोर नाचू लागला. आता ही दोन वाक्य जी आहेत, ही दोन वाक्य जोडणारी जी उभयान्वयी अव्यय ती म्हणजे आणि व. मग दोन वाक्य जोडण्यासाठी ह्या दोनपैकी कोणत्याही एका अव्ययाचा वापर केला तर तुमचं वाक्य ते संयुक्त वाक्य असतं. म्हणजे ही दोन अव्यय तुम्हाला पाठ करायचे आहेत. आता दुसरं वाक्य बघा. मी किंवा माझे वडील या कागदावर सही करतील. आता इथं काय केलेलं आहे तर दोन वाक्य जोडण्यासाठी तर किंवा शब्द आलेला आहे बघा, किंवा. आता इथं मी अथवा घेतला असता तरी आपलं वाक्य बरोबर आहे, वा घेतला असता तरी आपलं वाक्य बरोबर येणार आहे. आता इथं काय सांगितलंय की एका कागदावरती सही करायची आहे आणि ती सही करायची आहे त्याच्यामध्ये विकल्प ठेवलाय. काय विकल्प ठेवलाय, काय पर्याय ठेवलेला आहे? एकतर मी तरी कागदावरती सही करेन किंवा माझे वडील तरी कागदावरती सही करतील. अशा प्रकारचा विकल्प ठेवण्यासाठी ज्यावेळेस हा किंवा शब्द येतो, अथवा शब्द येत असतो वाक्यामध्ये, वा शब्द वाक्यामध्ये येत असतो, तेव्हा ते वाक्य आपलं असतं संयुक्त वाक्य. म्हणजे अथवा किंवा वा यांनी जोडणारं वाक्य तुमचं संयुक्त वाक्य असणार. त्याच्यानंतर तिसरं वाक्य पहा. तुला संपत्ती हवी की तर मी पुन्हा याच प्रकारचं एक वाक्य घेतलेलं आहे, की आलेलं आहे. दुसरा आपण अव्यय घेतलेलं आहे अथवा आणि तिसरं घेतलेलं आहे वा. म्हणजे तिन्ही अव्यय वापरून सुद्धा वाक्य आपलं त्याच पद्धतीचं होत असतं. तुला संपत्ती हवी की सुख हवे, दोन्हीपैकी एकातून आपल्याला निवड करायची असते. आता बघा महत्त्वाचा मुद्दा काय आहे इथं, की हा शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येतो आणि की या शब्दानं जर तुमच्या पुढं असा पर्याय ठेवला असेल, की या शब्दानं तुमच्या पुढं असा विकल्प ठेवला असेल, दोन घटकातून एका घटकाची निवड करायची आहे असं जर तो सुचवत असेल तर तशा प्रकारचा असणारा की जो असतो वाक्यातला, तर तो की हा नेहमी संयुक्त वाक्याचा असतो, लक्षात ठेवायचं. इथं कीनं स्वरूप सांगितलेलं नाही आपल्याला. ह्या कीनं आपल्या पुढं काय ठेवलेलं आहे तर विकल्प ठेवलाय. जर की हा शब्द विकल्प ठेवत असेल तर संयुक्त वाक्य असतं आणि की हे अव्यय जर स्वरूप सांगत असेल तर वाक्य तुमचं मिश्र असतं. आता चौथं उदाहरण बघा. पारध्याने जाळे टाकले पण किंवा परंतु त्यात सावज अडकलेच नाही. आता ही दोन वाक्य जोडणारी अव्यय आलेले आहेत. एक म्हणजे पण आणि दुसरा आलेला आहे परंतु. आता पण आणि परंतु ही अव्यय काय करत असतात तर उणीव दाखवण्याचं काम करत असतात, कमतरता दाखवण्याचं काम करत असतात. म्हणून याला म्हणायचं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जात असतं. आता पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलं बघा. पारध्याने जाळे टाकले. पारध्यानं बरोबर जिथं पक्षी आहे तिथं जाळं टाकलंय, पण काय झालेलं आहे त्यात ते पक्षी किंवा ते सावज त्याच्यामध्ये सापडलं नाही किंवा त्याच्यामध्ये अडकलेलंच नाही. याचा अर्थ काय होत असतो तर हा पारधी जो आहे, या पारध्यानं जाळं टाकताना त्याच्याकडून काहीतरी उणीव राहिलेली आहे, त्याच्याकडून काहीतरी कमतरता राहिलेली आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर पुढं त्याचा काय झालेला आहे तर लगेच त्या ठिकाणी परिणाम निर्माण झालेला आहे. म्हणजेच इथं पण आणि परंतु हे शब्द काय करतात तर नेहमी दिलेल्या वाक्यामध्ये उणीव किंवा कमतरता दाखवण्याचं काम करतात. सांगण्याचा उद्देश एवढा आहे की दोन वाक्य जोडण्यासाठी पण आणि परंतु ही जर अव्यय आली तरी सुद्धा तुमचं वाक्य संयुक्त वाक्य म्हणून तुम्हाला ओळखायचं असतं. 5 नंबरचं वाक्य बघूया आपण.
आज संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहेत. आता हे दोन वाक्य जोडण्यासाठी म्हणून हा शब्द इथं वापरलेला आहे. आता बघा, मिश्र वाक्यामध्ये पण म्हणून हे अव्यय आलेलं होतं, संयुक्त वाक्यामध्ये पण म्हणून हे अव्यय आलेलं आहे. तर आता हे अव्यय आपल्याला काय दाखवतंय ते बघितलं पाहिजे. आता इथला म्हणून हे जे शब्द दोन वाक्य जोडण्यासाठी आलेला आहे तर तो काय दाखवतोय बघा. तर पहिल्या वाक्यामध्ये एक घटना घडलेली आहे. या पहिल्या वाक्यामध्ये एक काय घडलेली आहे, घटना घडलेली आहे. किंवा या पहिल्या वाक्यामध्ये एक कृती घडलेली आहे. हे नीट बघायचं. पहिल्या वाक्यामध्ये एक घटना घडलेली आहे किंवा या वाक्यात एक कृती घडलेली आहे आणि त्याचा परिणाम मात्र कुठं झालेला आहे बघा, या दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला आहे. त्याचा परिणाम ह्या दुसऱ्या वाक्यात झालेला आहे आणि हे दाखवणारं शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे. तो कोणता आहे, म्हणून. मग असं जर तुमची वाक्याची रचना असेल तर तुमचं ते वाक्य कुठलं असतं, संयुक्त वाक्य असतं. म्हणजे पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम दर्शवणारं जेव्हा तुमचं दुसरं वाक्य असतं तेव्हा ते वाक्य जर म्हणून या अव्ययानं जोडलं असेल तर ते वाक्य तुमचं संयुक्त वाक्य म्हणून तुम्हाला ओळखावं लागत असतं. 6 नंबरचं वाक्य बघा, पास झालो की पेढे वाटीन, असं एक वाक्य आलं. आता इथं पण दोन वाक्य जोडण्यासाठी एक की शब्द आलेला आहे तुमचा. आता काय सांगितलंय, पास झालो की पेढे वाटीन. आता की हे ज्या वेळेस अव्यय येतं त्यावेळेस तुम्हाला नीट बघायचं आहे. तर त्या कीनं विकल्प ठेवलाय का, त्या कीनं स्वरूप सांगितलेलं आहे का, किंवा की हा शब्द या वाक्यामध्ये कोणत्या अर्थानं आलाय त्यानुसार तुम्हाला ते वाक्य ओळखायचं असतं. आता इथं सांगितलेलं आहे पास झालो की पेढे वाटीन, म्हणजे काय. तर इथं जर तुम्ही ह्या वाक्यामध्ये असे दोन अव्यय लिहिली, जर पास झालो, पुढं लिहिलेलं आहे मी वाक्य बघा, जर पास झालो तर पेढे वाटीन. बघा हेच वाक्य ऑब्लिक करून इथं पुढे लिहिलेलं आहे बघा, पास झालो की पेढे वाटीन. याच वाक्याचा अर्थ काय होतोय बघा, जर पास झालो तर पेढे वाटीन. मग इथं दोन वाक्य जोडण्यासाठी येणारी दोन अव्यय कुठले आहेत, जर आणि तर आलेली आहेत. आता जर तर ही मी इथं कुठे दिलेली आहेत का, तुम्हाला दिलेली नाहीत. मग जर तर इथं जर दिली नसतील तर हे वाक्य आपलं संयुक्त वाक्य होणार नाही. तर हे वाक्य आपलं कुठलं होणार आहे, मिश्र वाक्य होणार आहे. सांगण्याचा महत्त्वाचा एक उद्देश असा आहे की हा शब्द आल्यानंतर वाक्यामध्ये तो कोणत्या अर्थानं आलाय हे तुम्हाला नीट पाहायचं आहे. तर इथं की हा शब्द जर आणि तर अर्थानं आलेला आहे म्हणून त्या ठिकाणी हे दिलेलं वाक्य तुमचं कुठलं वाक्य आहे, मिश्र वाक्य म्हणून तुम्हाला ओळखायचं आहे. आता दुसरं बघा, फसवी उदाहरणं इथं घेतलेली आहेत. खाली 2-3 उदाहरणं घेतलेत ना, ती फसवी आहेत. इथं बघा, नाक दाबले की तोंड उघडते, इथं पण की आलं परत. आता नाक दाबले की तोंड उघडते, पहिल्या वाक्यामध्ये कशाची क्रिया घडलेली आहे, नाक दाबण्याची. इथे एक घटना घडलेली आहे, इथे एक कृती घडलेली आहे नाक दाबण्याची. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्याचा काय झालेला आहे बघा, परिणाम झालेला आहे. पहिल्या वाक्यातील घटनेचा परिणाम ज्यावेळेस दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतो त्यावेळेस जोडणारा शब्द कुठला आलेला आहे, की. मग की हा शब्द इथं कुठल्या अर्थानं आलाय, तर परिणाम दाखवण्यासाठी आलेला आहे. म्हणून हे वाक्य तुमचं संयुक्त वाक्य आहे. हे वाक्य संयुक्त वाक्य झालं. पुढचं वाक्य बघा, शेंडी तुटो की किंवा पारंबी तुटो. आता इथं काय सांगितलंय बघा, शेंडी तुटू देत किंवा इथं दिलेलंच आहे बघा, कीचा अर्थ मी इथं दिलाय. शेंडी तुटू देत किंवा पारंबी तुटो, विकल्प ठेवलाय, पर्याय ठेवलेला आहे. मग इथल्या की शब्दाचा अर्थ किंवा असा निघतो म्हणून हे वाक्य तुमचं कुठलं झालं,
संयुक्त वाक्य म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, ओळखायचं असतं. आता सगळ्यात आपण जो भाग घेतलेला आहे सगळा, पुन्हा एकदा शेवटी सांगते, संयुक्त वाक्य कसं ओळखायचं असतं. संयुक्त वाक्य ओळखण्यासाठी दोन्हीही प्रधान वाक्य असतात आणि ती दोन प्रधान वाक्य आणि व, अथवा किंवा वा, पण, परंतु, म्हणून आणि की यांनी ज्यावेळेस जोडली जात असतात तेव्हा ते वाक्य असतं आपलं संयुक्त वाक्य. आता आणि व वाक्यामध्ये आल्यानंतर काही वाक्य चुकण्याची गरज नाही. अथवा किंवा वा वाक्यामध्ये आल्यानंतर वाक्य तुमचं कंपल्सरी संयुक्त वाक्यच आहे. पण, परंतु दोन वाक्य जोडण्यासाठी आलं तरी वाक्य तुमचं संयुक्त आहे. फक्त दोनच शब्द फसवे आहेत, एक म्हणजे की आणि दुसरा म्हणजे म्हणून. आता थोडक्यात तुम्हाला मी सांगते की हा शब्द वाक्यामध्ये जर स्वरूप दाखवण्यासाठी आला तर वाक्य तुमचं मिश्र असतं. की हा शब्द वाक्यामध्ये जर तर या अर्थानं आला असेल तर वाक्य तुमचं मिश्र असतं. म्हणजे मिश्र वाक्यामध्ये येणारा की जो असतो तो दोन अर्थानं येणार आहे. एक म्हणजे स्वरूप सांगण्यासाठी आणि दुसरं म्हणजे जर तर या अर्थानं येत असतो. एवढं सांगितल्यानंतर मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये की हा शब्द कसा येत असतो, कोणत्या अर्थाने येत असतो, तर संयुक्त वाक्यामध्ये येणारा जो की असतो तर तेव्हा वाक्य असं असतं की पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवलेला असतो. तेव्हा की येतो तेव्हा वाक्य तुमचं असतं संयुक्त वाक्य. आणि दुसरं वाक्य म्हणजे ज्यावेळेस की हा शब्द विकल्प दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ चहा घेणार की कॉफी. आता चहा घेणार की कॉफी म्हणलं की चहा आणि कॉफी मग या दोन्हीपैकी एकाची निवड करायची आहे म्हणून की शब्द आलेला आहे. अशा टाईपचं वाक्य आलं तर त्या की शब्दाचा अर्थ किंवा अथवा वा असा होतो. तेव्हा ते वाक्य तुमचं संयुक्त असतं. म्हणजे ह्या दोन गोष्टी कीच्या संदर्भातल्या तुम्हाला काय करायच्या आहेत तर लक्षात ठेवायच्या आहेत. आता त्याच्यानंतर म्हणून हा शब्द जो आहे तो मिश्र वाक्यामध्ये पण येतो आणि संयुक्त वाक्यामध्ये पण येत असतो. आता म्हणून हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस मिश्र वाक्य कधी असतं आणि संयुक्त वाक्य कधी असतं तर ते आपल्याला बघायचं आहे. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर असं घेतलं की पहिल्या वाक्यामध्ये उद्देश सांगितला असेल, पहिल्या वाक्यामध्ये हेतू सांगितलेला असेल किंवा पहिल्या वाक्यामध्ये आपण एखादी गोष्ट ठरवतो, ह्या तीन गोष्टींचा जर बोध होत असेल आणि मध्ये म्हणून शब्द येतो आणि त्याच्या पुढचं असणारं वाक्य जे असतं ते काय करत असतं तर ठरवलेली गोष्ट आपल्याला पूर्ण करायची असते, अशा प्रकारचं पुढचं वाक्य असतं, तेव्हा तुमचं ते मिश्र वाक्य असतं. हे नीट लक्षात ठेवायचं. म्हणून शब्द आल्यानंतर आता संयुक्त वाक्यामध्ये पण म्हणून शब्द येतो. मग ते वाक्य कसं ओळखायचं असतं तर पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी कृती घडत असते, पहिल्या वाक्यामध्ये काहीतरी घटना घडत असते आणि त्याचा परिणाम हा मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये येत असतो आणि ती दोन वाक्य जोडण्यासाठी म्हणून शब्द येतो. तेव्हा तुमचं ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. म्हणजेच संयुक्त वाक्यामधलं दुसरं वाक्य परिणाम दाखवणारं असतं तर मिश्र वाक्यामधलं दुसरं वाक्य प्रयत्न करणारं असतं. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. संयुक्त वाक्यामधलं दुसरं वाक्य परिणाम दाखवणारं असतं तर मिश्र वाक्यातलं दुसरं वाक्य हे ठरवलेली गोष्ट तुम्हाला पूर्ण करायची आहे त्याच्यासाठीचे प्रयत्न काय आहेत हे दाखवणारं तुमचं दुसरं वाक्य असतं. तीच माहिती मी इथं फक्त महत्त्वाची कशी आहे ती मी इथं लिहिलेली आहे बघा. म्हणून पहिल्या वाक्यात हेतू आणि उद्देश असतो आणि दुसऱ्या वाक्यामध्ये त्यानुसार कृती असते, तेव्हा ते वाक्य मिश्र वाक्य असते. म्हणजे जी तुम्हाला आत्ता मी माहिती सांगितली तीच माहिती फक्त इथं आपण लेखी स्वरूपामध्ये घेतलेली आहे. आता इथं म्हणूनचं परत आलेलं आहे. म्हणजे म्हणून हा शब्द आल्यानंतर
वाक्य कोणतं आहे ते कसं ओळखायचं त्याच्याबद्दलची ही थोडक्यात माहिती इथं आहे. आता इथं पुन्हा म्हणूनच शब्द वाक्यामध्ये आल्यानंतर वाक्याचा प्रकार इथं बदललाय आपला. तर तो का बदललेला आहे तर त्याच्या संदर्भातली इथं थोडक्यात आपण माहिती घेतलेली आहे. बघा, पहिल्या वाक्यात काहीतरी घटना घडते किंवा कृती घडते आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये होतो, तेव्हा ते वाक्य आपलं संयुक्त असतं. म्हणजेच म्हणून हा शब्द वाक्यामध्ये आल्यानंतर एक वाक्य तुमचं मिश्र कसं असतं त्याची ही खूण झाली आणि एक वाक्य तुमचं संयुक्त कसं असतं त्याच्याबद्दलची ही माहिती झाली आपली. आता अजून कुठला शब्द तुम्हाला फसवतो, हा एक शब्द आहे बघा की. हा शब्द स्वरूप सांगण्यासाठी जर आला असेल किंवा की हा शब्द वाक्यामध्ये जर तर या अर्थानं जर आला असेल तर ते वाक्य तुमचं मिश्र असतं. हे नीट बघायचं. हे दिलेली ही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत एवढे जरी केले आपण तरी आपल्याला काय होत असतं वाक्याचा प्रकार हा लगेच ओळखता येत असतो. आता त्याच्यानंतर इथं परत आता की हा शब्द इथं पुन्हा किंवा अर्थानं आला असेल, अथवा अर्थानं आला असेल, वा अर्थानं आला असेल, या अर्थानं आल्यानंतर आणि शिवाय परिणाम दाखवण्यासाठी जरी आला तर आपलं वाक्य कुठलं असतं संयुक्त वाक्य असतं. म्हणजे हा शब्द आल्यानंतर याचं नीट निरीक्षण करायचे तुम्हाला वाक्यामध्ये. तुमचं वाक्य मग बरोबर येणार, चुकणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आपला राहिलेला आहे की केवळ वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एकच वाक्य असतं, हे की नाही. तर आता इथं आपण बघूया, एक टीप म्हणून दिलेली आहे आणि ही टीप अतिशय महत्त्वाची आहे. आता वाक्यामध्ये दोन कर्ते असतात आणि ते दोन कर्ते जर आणि व यांनी जर जोडले असतील पण त्यांची क्रिया एकच असेल, नीट लक्षपूर्वक ऐकायचं. वाक्यात दोन कर्ते असतील आणि व यांनी जर ते जोडले असतील पण ह्या दोन कर्त्यांची क्रिया मात्र जर एकच असेल तर ते केवल वाक्य असते. म्हणजे तुम्ही आता फसणार कुठं तर सांगितलंय मगाशीच आणि व वाक्यामध्ये जर आलं तर संयुक्त वाक्य म्हणून ओळखायचं, असे आपण खूण बघितलेले. पण इथं ती खूण लागू होत नाही आपली. तर हे शब्द जरी उदाहरणामध्ये आले तर आपली वाक्य मात्र दोन पाहिजेत. इथं वाक्य दोन नाहीत तर ह्या आणि वनी दोन शब्द जोडलेले आहेत, दोन कर्ते जोडलेले आहेत, म्हणून ते वाक्य आपणाला केवल वाक्य म्हणून ओळखायचं असतं. मग आता उदाहरणार्थ बघा, उदाहरणावरून लक्षात येईल, अलका व सुनील विजूच्या घरी गेले. आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं विजूच्या घरी जाणाऱ्या दोन व्यक्ती आहेत, एक म्हणजे अलका आणि दुसरी म्हणजे सुनील. म्हणजे इथं अलका हा एक वाक्यामधला कर्ता झाला आणि इथं सुनील हा एक वाक्यामधला कर्ता झाला. किती कर्ते आले वाक्यामध्ये? दोन आले. आता हे दोन कर्ते जोडणारा शब्द कोणता आहे? व आहे. यानं दोन वाक्य जोडली नाहीत, दोन कर्ते जोडलेले आहेत. मात्र ह्या दोन्ही कर्त्यांची क्रिया मात्र एकच आहे. काय? विजूच्या घरी जाण्याची. अलका पण विजूच्या घरीच जाणार आहे, सुनील पण विजूच्या घरीच जाणार आहे. मग ह्या दोन कर्ते जरी असले पण त्यांची क्रिया जर एकच असेल तर हे वाक्य तुमचं कंपल्सरी कुठलं वाक्य आहे? केवल वाक्य आहे. हे तुम्हाला नीट बघायचं आहे. आणि व आल्यानंतर दोन वाक्य जोडलेत का बघायचं. जर दोन वाक्य जोडले असतील तरच संयुक्त वाक्य, आणि दोन कर्ते जोडले असतील तर तुमचं ते वाक्य असणार आहे केवल वाक्य. म्हणजे दोन कर्ते जोडणारं आणि क्रिया मात्र एकच दर्शवणारं जर वाक्य असेल तर त्याला म्हणायचं केवल वाक्य म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखत असतो. अशा पद्धतीनं आज आपण वाक्यांचे प्रकार हा एक मराठीमधला आपला भाग होता. अर्थावरून पडणारे वाक्यांचे प्रकार 5 आपण बघितले. त्याचा एक धावता आढावा फक्त जाता जाता आपण घेऊया. ते 5 प्रकार, पहिले प्रकारांची नावं तुमच्या पाठ असली पाहिजेत. विधानार्थी वाक्य ओळखताना वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतं हे लक्षात ठेवायचं. प्रश्नार्थी वाक्य म्हटलं की वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येत असतं. उद्गारार्थी वाक्य ओळखायचं असेल तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येत असतं.
होकारार्थी म्हणजेच करणरूपी वाक्य ओळखायचं असलं तर वाक्यामध्ये होकार दर्शवलेला असतो, आणि अकरणरूपी म्हणजेच नकारदर्शक वाक्य असेल तर त्या वाक्यामधून नकार दर्शवलेला असतो. ह्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. म्हणजे मेन 5 प्रकार तुम्हाला नावं त्याची माहीत असली पाहिजेत. आणि नंतर आपण बघितलेलं आहे की विधानावरून पडणारे वाक्यांचे प्रकार ते 3 आहेत. त्याच्यामधलं पहिलं केवल वाक्य, त्याचंच नाव आहे शुद्ध वाक्य. वाक्य एकच असतं, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण बघितलेला आहे तो म्हणजे मिश्र वाक्य. एक प्रधान वाक्य, एक गौण वाक्य यांना जोडण्यासाठी गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जात असतो, तेव्हा तुमचं ते वाक्य असतं मिश्र वाक्य. आणि तिसरा प्रकार आपण बघितलेला होता संयुक्त वाक्य. याच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि दुसरंही प्रधान वाक्य असतं, आणि ही 2 वाक्य जोडण्यासाठी आणि व अथवा किंवा वा पण परंतु म्हणून या प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचा ज्यावेळेस वापर केला जातो तेव्हा ते वाक्य असतं तुमचं संयुक्त वाक्य. आणि जाता जाता एवढंच सांगते की आणि म्हणून हे शब्द वाक्यामध्ये आल्यानंतर ते काय अर्थ सूचित करतात याची मी सविस्तर माहिती तो भाग घेताना मी तुम्हाला शिकवलेली आहे. ती पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा ती लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या व्यवस्थित ती गोष्ट एकदा लक्षात आल्यानंतर तुमची ती वाक्य परीक्षेत चुकणार नाहीत. धन्यवाद.